आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अरे प्रीतम बाबा या नाही मामा हे घ्या। हे काय? अहो निरोपाच्या भाकऱ्या। आपली रीत आहे ना, मग रीतीप्रमाणे सगळं व्हायला पाहिजे ना। व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे। सुमन बघितलं का, अहिल्या मॅडमनी या गरीबाची भाकरी स्वीकारली। हे बघ, आलो मी। प्रीतम सर हे पण खरंच थोडक्यात वाचलो आपण। काय ना, म्हणजे दरवेळी असं काहीतरी होतं आणि गेमचा निकाल आपल्या बाजूने लागतो। प्रीतम, तुम्ही बघितलं ना, मारुती मामा किती मनापासून या सगळ्या रीती निभावतात। आणि हे जे काही आपण करतोय ना, ह्या सगळ्यांनी आपण त्यांची फसवणूक करतोय असं वाटतंय मला। हे त्यांना कळलं ना की त्यांना खूप त्रास होईल, त्यांचं मन नाराज होईल। बरोबर आहे। अरे पण तुम्ही आत्ताचा विचार करा ना। आता काय झालं, आता एक रीत कंप्लीट झाली, प्रॉब्लेम सॉल्व्ड। हेही बरोबर आहे। ती रीत अर्धी होती। ती अर्धी रीत तर तेव्हा पूर्ण होईल जेव्हा त्याच डब्यातून आपल्याकडून भाकरी जाईल, तेही मुलाच्या आईने स्वतः बनवलेली भाकरी। म्हणजे आईने स्वतःच्या हाताने बनवलेली भाकरी जेव्हा आपण देऊ ना, तेव्हा ती रीत खऱ्या अर्थाने पूर्ण होईल। अरे यार, अरे यार यार, रीती मला कुठे नेऊन ठेवणार देव जाणे। तू 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 पॅनिक नको, तू शांत हो। मी काहीतरी विचार करतो। हा, आयडिया नको, काय तुझ्या डोक्यात इतक्या लवकर कसे काय येतात रे आयडिया? ए तू उठ, तू जा। तू खूप नेगेटिव्ह विचार करतोस, जा। तुझ्या आयडिया जा, तू जा, मी बघतो, जा जा। ट्रॅफिक मध्ये अडकला होता तो, आता पोहोचले ऑफिस मध्ये। चालेल असतं, मी नाव आई बघा ना प्रीतम कसं वागतायत। सकाळपासून मला एवढा त्रास देतायत ना, काय करू काय कळतच नाहीये मला। काय रे, काय करतोस तू? बाबा तसं सकाळपासून ना हट्ट धरून बसलेत, भाकरी खायचे भाकरी खायचे। यांना ना आत्ता पिठलं भाकरी खायचे, ती पण माझ्या हातची, नाहीतर जेवणारच नाहीये म्हणतायत। मग बायको आहेस ना तू माझी, मग जर मला काय हवं असेल तर मी तुलाच सांगणार ना, कोणाला सांगणार नाही। प्रीतम एक मिनिट। प्रीतम, तुला जर पिठलं भाकरी खायची असेल तर तू पारूला किंवा सावित्रीला सांगू शकतोस ना। आई पण मला प्रियाच्याच हातची पिठलं भाकरी खायची आहे, किंवा मग तुझ्या। हा, आणि आता तू तर काही बनवत नाहीस, मग म्हटलं प्रियालाच सांगूया। प्रीतम, मी हल्ली काही बनवत नाही का रे? नाहीच बनवत। हो ना। अरे काय बोलताय तुम्ही? हा, आणि मला सांगा की बाबा, जर आज आईने तिच्या हाताने पिठलं भाकरी बनवली तर तुम्ही आवडीने खाल की नाही? अरे म्हणजे काय, आनंदानं। अरे हिच्या आजच्या पिठलं भाकरी समोर पंचपक्वान्न सुद्धा फिकं पडेल। पुरे पुरे बस झालं, मला सगळा प्लॅन कळलाय तुमचा। आज बाप लेकांना पिठलं भाकरी खायची, तेही आमच्या हातची, बरोबर? हा, चला प्रियाबाई, किचन मध्ये चला। आपल्या नवऱ्यांना आपल्या हातची पिठलं भाकरी खायची आहे। हो बनवतोय हा पिठलं भाकरी। मग बरोबरच आहे। अभिनंदन तुमचंही। आज तुम्ही सगळ्यांनी बाहेरचं काम करा, कारण जेवण आज मी आणि प्रिया बनवणार आहोत। खरंच मॅडम? हो। ठीक आहे। बरं आई, सांगा मला काय मदत करू मी तुम्हाला? सगळ्यात आधी तर मला भाकरीचं पीठ दे।
आई बघा ना, तो काल मारुती मामांनी दिलेला पिठल्या भाकरीचाच डबा आहे ना. आपण पण त्यात काहीतरी भरून द्यायला हवं ना. फ्रीज मध्ये मिठाई आहे बघ, तिथे भरून. मी काय म्हणते आई, आता अनायसे तुम्ही एवढं पिठलं भाकरी वगैरे बनवलंय तर मारुती मामांना पण देऊया का डब्यात टाकून. चालेल. मी डबा आणते. हे धर त्याच्या खाली. मी लगेच देऊन येते. हा प्रिया थांब. काय झालं आई. अगं आज कबड्डीची मॅच आहे ना, आणि तू अशी येणार आहेस का कबड्डी खेळायला. मला असं वाटतं की तू जाऊन तयारी कर आणि प्रीतमला सांग मारुतीकडे डबा देऊन यायला. मी लगेच देऊन येते आणि सांगते त्यांना. हो पण अगं होईल, हे झालं ना मॅनेज, तसं सगळं मॅनेज होईल. तयार आहे ती सगळे. आईला तू मागच्या वेळेला मैदानात उतरली नव्हतीस, म्हणजे क्रिकेट खेळली नव्हतीस. यावेळेला काय विचार आहे, उतरणार का मैदानात. श्रीकांत, अरे काय बोलतोयस तू. आपलं वय आहे का आता खेळण्याचं. आपण आता फक्त बसायचं, मुलांना प्रोत्साहन द्यायचं, हे वय आहे आपलं. खरंय. चला चला बाजूला. हे बघा, मी झालीये रेडी दादासाहेब. हा? आता मी कबड्डी खेळू शकते ना. एक कॅप्टन तर आली, पण दुसरी कॅप्टन कुठे आहे. दादासाहेब, ती ना मला घाबरून पळून गेली असणार. तसंही काय आहे, माझ्या समोर कोणी टिकू शकत नाही हो. आणि ती गावाकडची तर नाहीच नाही. काय